नमस्कार दर्शकों, आप देख रहे हैं फुलवारी समाचारों का चैनल। जो भाई बंधु चैनल को सब्सक्राइब नहीं किए हैं, कृपया चैनल को सब्सक्राइब करें, लाइक करें, शेयर करें, घंटी बजाएं, जिससे आपको अपने क्षेत्र का खबर सर्वप्रथम पहुंचे। पालघर लोकसभा सीट पर किसका अधिकार बनता है, सुने फुलवारी समाचारों का खास खबर में। अजिबात नाही तो सगळा खंड आहे तो बोईसर परिसर नाही पालघर जिल्ह्याचा जो आहे बरोबर ना आणि मला वाटतं सगळा आमदार तिकडे 100% तिकडे पालघर जिल्ह्यामध्ये बोईसर आणि सफाळा परिसरामध्ये ठीक आहे। कारण काही महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण काम करू शकतो। आता आम्हाला 15-20 वगैरे जी कामं शेतीच्या मतदारसंघात गावोगावी आहेत, महानगरपालिकेतलं जास्त ग्रामीण भागात, तर तिकडून ते सगळे रस्ते आपण बोईसर काढायचे बरोबर ना। बोईसर मतदारसंघामध्ये तिकडे का काही इकडे कोणते दुसरे कार्यक्षम आहे, गरज कुठे आहे, तर पालघर तालुक्याचा जो बोईसर मतदारसंघाचा भाग येतो किंवा अन्य भाग आहे याच्यामध्ये बळीराम जाधव आपले खासदार होते त्यावेळी पण त्यांना सांगितलेलं काय खासदार म्हणलं वसई तालुक्यात किंवा दुसरे काही विशेष ते तिकडे करायचं। आणखी आम्हाला एक माहिती आहे का अशा प्रकारे फंड आपल्या विभागामध्ये आपल्या परिसरात इकडे तुम्ही त्या काही अपेक्षा सांगितल्या, अशोकने बोलताना सांगितलं शिक्षण, आरोग्य आणि रोजगार हेच बरोबर आहे। लोकांना जाती धर्माच्या नावावर कुठेतरी देण्यापेक्षा आपल्या मुलाला चांगलं शिक्षण कसं मिळेल, आपल्या फॅमिलीला त्यांनी डिलिव्हरीचं उदाहरण देखील दिलं तर गुजरातपर्यंत जायला लागते, लातूरमध्ये चांगल्या प्रकारचं हॉस्पिटल असताना पण दुर्लक्षामुळे कुठेतरी आपल्या लोकांची म्हणजे अगदी रस्त्यात डिलिव्हरी वगैरे त्यांनी सगळं उदाहरण दिलं, नॉर्मल डिलिव्हरी म्हणजे तो एवढ्या बारकाईने सगळ्या गोष्टींकडे बघतो। आणि जो बारकाई शेवटी काय माहिती कार्यकर्त्याचं काम असते चुकीच्या गोष्टी लक्षात आणणं, नेत्याच्या पुढे मांडणं आणि अगदी न घाबरत सांगितलं म्हणजे काय हे असं चुकीचं झालं, आपला कार्यकर्ता करताचे दुसरा कार्यकर्त्याचे कुठे काहीतरी चुकीचं झालं, इकडे आता आले का काही जुगारचे अड्डे वगैरे फोरवर्ड परिसरामध्ये जातो लावलाय म्हणजे तुम्ही तुमच्या वर कुठे अन्याय होते चुकीचं होते तर अगदी बिनधास्त बेधडक हायवेला आपलं राजेशचं ऑफिस आहे, इकडे आलो तर मी आणि दादा क्षितिज दोघेही आम्ही दुपारपासून 8-8:30 वाजेपर्यंत इकडे ऑफिसमध्ये बसलेलो होतो। तुम्ही आले कधी अर्धा कप चहा बाजून तुमची कामं विचारणार, कोणाला फोन करायचा असेल, कोणाला पत्र द्यायचं असेल ते देणार, स्टेशनच्या इकडे आपले नाना बसले कधी नानाच्या ऑफिसला गेले नाना असते एकही उदाहरण जगाच्या पाठीवर मी दादा नाना राजेश ऑफिसमध्ये सगळे राजेश ज्यावेळी पंचायत समिती जिल्हा परिषदेला निवडला तेव्हापासून सांगितलेलं आहे आणि स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे का आलेल्या माणसाला कोण देऊ नको पण कोण कोण आलेला माणूस अपेक्षेने येतो कुठून तरी तुम्ही तगडतोड करत आलेल्या तर काहीतरी कामानिमित्त त्याची चांगले 2 शब्द आम्ही बोलू शकलो नाही तर ते चुकीचं आहे। त्याच्याकरता लोक आम्हाला 90 पासून निवडून आणून देतात, किती आहे समाज माझा काही अजिबात काही समाज मी पण तसा बघितलं होतो मी पण पालघरचा आहे, मी कुठे वसईचा, मी वसईचा नाही मिळत पालघरचा आहे। आले वडील इकडे कामकाजा करता रोजगाराकरता झाले, त्यावेळी पण बेकारी होती, बेकारी सगळ्यांवर असते। वडिलांनी मेहनतीवर कमावलं, सगळ्या कुटुंबाला एकत्र आणलं, पुढे झालो काकांच्या आशीर्वादाने राजकारणात आलो, लोकांनी निवडून दिलं, शाळा कॉलेजमध्ये जो काही ग्रुप होता त्या लोकांनी मेहनत केली।
मग तुमच्यात हिंमत पाहिजे, पुढे जाता येईल, कोण तुम्हाला अडवू शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल का कोणतरी येईल आणि तुमचं भलं करेल, अजिबात नाही. तुम्हाला सहकार्य करतील, बाकी त्याच्याकरता पुढाकार घ्यायचा तो तुम्हीच घ्यायचा असतो आणि तो पुढाकार सगळ्या कार्यकर्त्यांनी घ्या. इकडे एवढंच सांगेल का आम्ही रोजच म्हणजे जसं मी सांगितलं का 11-12 तारीख कदाचित मी मुंबईला असेल तर त्यावेळी येऊ नका, असं कुठेतरी कार्यक्रमाला गेलो असेल, कुठे कामानिमित्त बाहेर गेले, त्याच्या व्यतिरिक्त रोज आम्ही असतो आणि रोज कधी तुम्ही इतर कामं करता आले तरी आम्हाला भेटा. हायवेला आले तर राजेशच्या ऑफिसमध्ये, स्टेशनच्या इकडे आले राजूनाथाचं ऑफिस आहे, इकडे आमचं मी आणि क्षितिज दोघं आम्ही होतो. कधी या तुमच्या कामाच्या संदर्भामध्ये जी काही आमच्याकडून सहकार्य मदत लागेल जी तुमची अपेक्षित आहे ती 100% होतील असं मी बोलत नाही. आपण देव नाही का 100% काम करायला. आपण पण शेवटी आमदार असेल तरी माणसंच आहे, पण मॅक्सिमम कामं, जास्तीत जास्त कामं कशी होती एवढं निश्चितप्रमाणे आमच्या माध्यमातून बघितलं जाईल. त्या दृष्टीने 100% प्रयत्न करू. 100% कामं होतील असं मी कधीच बोलत नाही, कोणच नाही बोलू शकत. परंतु 100% प्रयत्न करणे हे आमचं काम असते. ते 100% काम प्रयत्न करू आणि त्यातलं 80%, 70%, 90% कामं निश्चित होतात आणि ती करून आपण दाखवतो. त्याच्यामुळे एक तर तुमचं दोनही अशोक आणि त्याच्याबरोबर आलेले सर्व कार्यकर्त्यांचं आपल्या पक्षामध्ये मनपूर्वक स्वागत आहे. इकडे तुम्ही समज गैरसमजाबद्दल बोलले का विरारवाले, शिट्टीवाले, अमुकवाले, हा गैरसमज जे बोलतील ना त्याला सांगायचं चल आपण फिरायला जाऊ विरार आणि येऊन डायरेक्ट मला फोन नाही करायचं, काय नाही करायचं, माझ्याकडे दादाकडे बसायचं आणि सांगायचं आता दहशत काय. कारण काही त्यांना स्वतःला भीती वाटते आपल्या अस्तित्वाची. ते या प्रकारचे अशा प्रकारचे भावना उठवतात. पण मला बरं वाटते का आपले तालुका अध्यक्ष असतील, अन्य पदाधिकारी असतील, तुमचं मनपूर्वक अभिनंदन करतो. तुमचं पण सगळ्यांच का तुम्ही चांगल्या प्रकारे आणि निकोल्याचं घर वगैरे सांगितलं ना मला, निकोल्याचं घर वगैरे सांगितलं ते घर एक लक्ष बघायचे. कधी लागणार तू किती दरवाजे ना किती रूम आहेत? 42 दरवाजे दादा, 42 दरवाजे. घर बघ आणि स्वतः एवढं मोठं घर असतात, स्वतः बाजूला दुसरं घर बघताय. मग मी त्याची पूजा करत आहे, राहायला पण बरोबर काय ना. नाही पण म्हणजे अशा प्रकारची घर म्हणजे किती मोठा वारसा असेल त्याला. तुम्ही एक लक्षात घ्या, घर किती मोठं, पण त्या जमान्यामध्ये एवढं मोठं घर बनवणं म्हणजे त्यावेळी उत्पन्न काय तर शेतीवाडीचं उत्पन्न असेल, त्या शेतीवाडीचं त्याच्या काय वाढ वडिलांनी आणि कोणी बनवलं आजोबा मग ते किती कार्यक्षम होते. उदाहरणं विरारची घेऊ नका, उदाहरणं ती गुरुची घ्या आणि ते कसं वाढेल त्या दृष्टीने प्रयत्न करा. त्या दृष्टीने प्रयत्न करा. तुम्ही तुमच्या इकडे रोजगाराकरता 100% या आमच्याकडून जे सहकार्य होते, आरोग्याचं, शिक्षणाचा तर विषय नाही. शिक्षण हा माझा सगळ्यात आवडीचा विषय. आज आपल्याकडे जवळपास 40,000 मुलं शिकतात शाळा कॉलेजमधून. तर त्याच्यामध्ये शिक्षण हा माझ्या आवडीचा विषय आहे. त्याच्यामध्ये काम करायला कधीही चांगल्या प्रकारे क्वालिटी शिक्षण कसं ते निदान आरोग्याच्या दृष्टीने पण ते आपल्याला साईडला जायला लागते. ते जायला लागता आपल्या जिल्ह्यात, आपल्याच परिसरात ज्या काही मूलभूत गरजा आहेत त्या मिळवून देण्याच्या दृष्टीने आपण सगळेच प्रयत्नशील राहून सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत. ज्या ज्या कार्यकर्त्यांनी या सगळ्या मंडळीला आणण्याचं काम केलं, प्रयत्न केले आणि त्या प्रयत्नाला यश आलं, त्या सगळ्या कार्यकर्त्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. कारण तुम्ही आहे म्हणून पक्ष वाढतो, तुम्ही आहे म्हणून पक्ष चालतो. याच प्रकारे चांगलं काम करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. अशोक तुम्ही येतो आणि तुमच्या सगळ्या सहकार्याचा पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत.
आप